22 जनवरी को अयोध्या नगरी में श्री राम मंदिर में राम मूर्ति स्थापित की जाएगी। स्थापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शुभ हाथों से की जाएगी और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देशवासियों से देश के सभी मंदिरों की साफ सफाई करने की भी अपील की है। श्री राम के स्वागत के लिए पूर्वी इलाके में साईं बाबा मंदिर की सफाई बीजेपी विधान परिषद विधायक प्रवीण दरेकर की मौजूदगी में की गई। इस दौरान बड़ी संख्या में बीजेपी कार्यकर्ता भी मौजूद थे। असतील किंवा शिंदे असेल, अजित पवार असेल, यांच्या मागे मतदार नाही, त्यामुळे मोदी साहेबांना वारंवार महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत त्यांना त्यांचं नेतृत्व घरात बसण्यात आनंद असतो। आता जर मोदी साहेब फिरत असतील, लोकांमध्ये जात असतील तर त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। परंतु घरकोंबडा ज्यांचं नेतृत्व आहे, 2.5 वर्ष घरात त्या ठिकाणी उभवलं, त्यांना तशाच प्रकारची मानसिकता होणार। ज्याचा नेता घरात बसून असतो त्या नेत्याच्या सहकार्याकडून दुसरी कुठली अपेक्षा होऊ शकत नाही। मोदी तर आमचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्याच्यामुळे ते फिरत राहणार आणि त्यांचा करिश्मा हा त्या ठिकाणी जर आमच्यासाठी फायद्यात होत असेल तर यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही। राऊतांनी असंही म्हटलेलं आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून आता सगळीकडे राजकीय प्रचार केला जातोय, म्हणजे काय सांगा? आपण बघाल या ठिकाणी कुठे आमचा झेंडा दिसतोय का सांगा? एकही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे आजूबाजूला लावलाय का बघा? इथं मंदिराचे ट्रस्टी आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत। मोदी साहेबांनी स्वच्छतेचा जो मंत्र दिलाय तो आम्ही राम मंदिराच्या निमित्तानं पूर्ण करतोय। म्हणजे मंदिर म्हणजे केवळ राम मंदिर उभं राहणं नाही, तर स्वच्छता हे सुद्धा देवाचं दुसरं नाव आहे आणि ते काम आम्ही या ठिकाणी स्वच्छतेच्या पूजेतनं त्या ठिकाणी करतोय। परंतु आता कुठलाही मुद्दा हाती नसल्यामुळे ज्यांनी हिंदुत्व त्या ठिकाणी वेशीला टांगलंय, ज्यांनी हिंदुत्व सोडून ज्यांनी सातत्याने काँग्रेसची चाटुगिरी केली, त्यांच्याकडून दुसऱ्या अपेक्षा आमच्या असू शकत नाहीत। त्याच्यामुळे ते बडबडत राहो, आम्ही त्या ठिकाणी काम करत राहणार, ही आमची भूमिका आहे। पंतप्रधान महाराष्ट्रात आले तसे त्यांनी मणिपूरला देखील ठिकाणी चीनने घुसखोरी केली, अशा ठिकाणी देखील पंतप्रधानांनी जावं संजय राऊतला अजून काय सल्लागार पंतप्रधान कार्यालयाचा किंवा पंतप्रधानांचा नेमलेला नाहीये। पंतप्रधानांना नीट माहित आहे कधी कुठे जावं आणि कशी उपाययोजना करावी। आपल्या मतदारसंघातील आज अनेक भाजप कार्यकर्ते असतील, बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील, ठाकरे गटामध्ये प्रवेश करतात। हे बघा, असे चिटूर पुटूर पोटपुटे जात असतात, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास ठेवून ओघ लागलाय। आपण बघताय मिलिंद देवरांनी प्रवेश केला आणि हजारोच्या संख्येने येणाऱ्या काळात प्रवेश करतील। त्याच्यामुळे आता कोणतरी एखाद दुसरा गेला त्याचं भांडवल करत बसण्यापलीकडे यांच्या हातात काय नाहीये। मला माहित नाही कोण गेलं किंवा जाणार। मनोज जरांगे 20 तारखेला मुंबईत यायला ठाम आहे। मनोज जरांगे मुंबईत येण्याचा एक लक्षात ठेवा, मुंबईचं स्वास्थ्य ते वातावरण कोणी येण्याने बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल। मनोज जरांगेने त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे, सर्व पक्ष आहेत, सगळे नेते आहेत। पण कुठलंही आंदोलन हे आतताईपणा करून त्या ठिकाणी होत नसतं। सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहे, सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे। कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे, न्याय दिला जाणार आहे। थोडं सबुरीने घ्यावं, त्यांच्या मागण्यांप्रमाणे सरकार त्या ठिकाणी सकारात्मक सर्व गोष्टींवर आहे। ठीक आहे। एनसीपी का एक पदाधिकारी गुरुजी बनकर करता था ठगी। गुजरात मथुरा पुलिस को चकमा देकर उज्जैन देव दर्शन को गए। अयोध्या जाने से पहले बोरीवली पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया। बोरीवली पुलिस ने एक महिला से धोखाधड़ी के मामले में मुंबई के चारकोप इलाके में रहने वाले एनसीपी पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषि पांडे को गिरफ्तार किया है। एनसीपी के एक पदाधिकारी ऋषि पांडे ने बोरीवली पुलिस स्टेशन में गुरुजी बनकर पुलिस से परिचित होने और महिला की मदद करने की बात कहकर महिला से लाखों रुपए ऐंठने का मामला दर्ज
कराया था। आरोपी ऋषि पांडे मथुरा, गुजरात, सोमनाथ, उज्जैन जैसे कई मंदिरों में दर्शन कर चुका है और देव दर्शन के बाद अयोध्या जाने की तैयारी में था। बोरीवली पुलिस ने आरोपी को गुजरात से गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच कर रही है। पुलिस ने बताया कि इस ढोंगी बाबा ने कई लोगों से ठगी की है। सर, गुरु जी को पुलिस ने गिरफ्तार किया है, क्या है मामला और कहां से गिरफ्तार किया है? सन 2019 में एक महिला थी जिनके खिलाफ कोई विवादित पोस्ट फेसबुक पे पोस्ट हुआ था। उस पोस्ट के चलते वो महिला से ऋषि पांडे उर्फ गुरुजी, इन्होंने वरिष्ठ पुलिस ऑफिसर से पहचाने करके एफआईआर दर्ज करा के देता हुआ ऐसा बोल के पैसा लिया था। वो पैसा उसको वापस भी नहीं किया और उसका कुछ काम भी नहीं हुआ। इसके लिए उसने बोरीवली पुलिस थाने में आके एफआईआर दर्ज किया था, जिसके इन्वेस्टिगेशन के चलते हमने गुरुजी उर्फ ऋषि पांडे इनका इन्वेस्टिगेशन शुरू किया। तो हमें पता चला कि वो बार बार अपना ठिकाना बदल रहे हैं। हमने जाके उज्जैन और गुजरात राज्य में इन्वेस्टिगेशन किया। उसके बाद में तांत्रिक विश्लेषण के आधार पर उनको कल सूरत से अरेस्ट किया है और आज हमने उसको कोर्ट में हाजिर किया है। तो एक दिन का पीसी मिला है। अभी अधिक और जानकारी उसमें इकट्ठा करना चालू है। सन 2019 साली एका महिलेला तिच्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पोलिसांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख आहे असं सांगून तिच्याकडून 2,40,000 रुपयाची रक्कम घेऊन फिर्यादीस कुठल्याही प्रकारची मदत न करता आरोपित नामे गुरुजी उर्फ ऋषी पांडे यांनी तिची फसवणूक केल्याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती। सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आरोपितास नोटीस देखील देण्यात आली होती, परंतु ते तपासात सहकार्य करत नसल्याने त्यांना तपासाची पथक त्यांच्या शोधात होते। सदर वेळेस महाराजे पोलिसांना गुंगार देण्यासाठी उज्जैन तसेच गुजरात या राज्यात फिरत होते। तर आम्ही तांत्रिक तपास करून गुरुजी उर्फ ऋषी पांडे महाराजांना काल रोजी सुरत येथून ताब्यात घेऊन आज रोजी त्यांना अटक करून बोरिवली न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। सदर आरोपित इस्मानने अशा प्रकारची अजून इतर लोकांची फसवणूक केली आहे किंवा कसे याबाबत तपास करत आहोत। तसेच आरोपित इस्मानने इतर देखील महिलांना अशा प्रकारचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगून पैसे घेतल्याची शक्यता आहे। सदरबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत। थँक्यू।